नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागातले आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण मयुरेश पार्क लेक रोड भांडूप पश्चिम या ठिकाणी आलेले आहोत. प्रमोदा नटराज या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. भेटूया नटराज कुटुंबाला मयुरेश पार्क मध्ये भांडूप येथे. नमस्कार. नमस्कार. वेलकम वेलकम. बघा केवढे दिले. स्वतःला एवढी मोठी काळजी घेतली नको आता मला. बरं द्या द्या घ्या उखाणा घ्या. माधुरी दीक्षित म्हणते 1 2 3. हा माधुरी दीक्षित म्हणते 1 2 3. नटराज हे माझे किंग आणि मी त्यांची क्वीन. काय सांगता. द्या ओळख करून सगळे. हा म्हणजे मिस्टर नटराज. नमस्कार. नमस्कार. ही माझी मोठी बहीण अनुश्री मालपेकर. हो. हा माझा मुलगा शौनक नटराज. हॅलो. आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी. नमस्कार. सगळे वयोगटचे आहेत. हो का. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? मुंबई. मुंबईत कुठे? भांडुपला मी जन्मले आणि डोंबिवलीत शिक्षण वगैरे सगळं डोंबिवलीत. कुठे राहायला होते तुम्ही? माझी मावशी इकडे महाराष्ट्र नगरमध्ये राहते, तर तिच्या घरी माझा जन्म झाला. वडील ट्रान्सफरवर होते ना, मग ते जस्ट डिलिव्हरीसाठी इकडे आलेले आईला घेऊन. पण काय करायचे बाबा? बाबा असिस्टंट मॅनेजर होते फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये. आणि आई? आई हाऊसवाईफ, घर सांभाळ. तुमचे आई बाबा? माझे आई बाबा चेन्नईचे. चेन्नईचे. जन्म चेन्नईला. जन्म चेन्नईला. आणि 6 महिन्यानंतर इकडे मुंबईत आलो. मुंबईत कुठे? डोंबिवली. डोंबिवलीला. बरं. सगळं लहानपण कॉलेज सगळं डोंबिवलीला. कुठली शाळा तुमची? SK पाटील. SK. आणि कॉलेज? कॉलेज पेंढारकर. पेंढारकर. आणि तुमचं सगळं मग बालपण डोंबिवलीत गेलं का? हो हो. कितवी पर्यंत डोंबिवलीत होता? डोंबिवलीत आता 30 वर्षापर्यंत तिकडेच होतो. इकडे येऊन 12 वर्ष झाले. बरं. मग तुमची शाळा कुठली? मंजुनाथ विद्यालय. आणि कॉलेज? कॉलेज राम RJ कॉलेज घाटकोपर. घाटकोपरचं. मग तुमची ओळख तिथलीच का डोंबिवलीतली? हा डोंबिवलीत. डोंबिवली. किती नंबर प्लॅटफॉर्मवर? नाही, प्लॅटफॉर्म पण आहे. प्लॅटफॉर्म वरती पण आहे. पण ओळख कशी झाली? काय झालं, आमचा एक ग्रुप होता. आमचा एक ग्रुप होता. ग्रुपमध्ये असे पहिले जी मोठी बहीण यायची, नंतर मग छोटी यायला लागली. तर मग मोठ्या बहिणीला घरी पाठवलं? हा, घरी. काय झालं सांगा ना मला. नंतर मग आता पहिले रेग्युलरली भेटायचो. नंतर भेटायचं राहू द्या, पण आधी कशी काय सुरुवात कशी झाली? सुरुवात बरेच दिवसांमध्ये टचमध्ये नव्हतो. मी माता वैष्णव राणीचा मोठा भक्त आहे. हा, 20 वर्षापासून जातोय तिकडे मी दरवर्षी. तर मग मला स्टार्टिंगला एक मित्राने सवय लावली जायची तिकडे. कुठे? वैष्णोदेवीला. तर मग तिकडे एक तिकीट, एका पोरीचं तिकीट काढलेलं. मुलीचं तिकीट काढलेलं. कोणी? माझ्या मित्रांनी. का? ग्रुप होता. दुसरा ग्रुप होता. मला सांगा, मग ग्रुप मिळून तुम्ही जात होता? मग एकाच मुलीचं तिकीट का काढलं? कारण ती पोरगी बोलली मला पण यायचं आहे म्हणून तिकीट. दर्शनाला. तर तिचा वेगळा काढला. अँड टाइमला त्याने कॅन्सल केलं. तेव्हा चेकिंग नव्हतं की ते कार्ड वेड बघायचं. तर म्हणून माझी एक मैत्रीण, तिने हिला विचारलं किंवा तू येणार आहेस का तिकडे? तर ही बोलली चल मी पण येते. तेव्हा ती आली. नंतर मग तिकडे देवी प्रसन्न तो माझा पहिला ट्रिप होता वैष्णोदेवी. पण त्याच्या आधी तुमची ओळख होती? फक्त ओळख होती. म्हणजे फ्रेंड्स, चांगले फ्रेंड्स. त्या नाकेवर वगैरे भेटायचे. खूप हायफाय गँग आहे यांचा. दांडिया गरबा वगैरे खूप खेळायचे. मस्ती वगैरे. म्हणजे तिकडे डोंबिवलीतले प्रत्येक जण यांना ओळखतात. हो का? म्हणजे चांगल्या याच्याने नाही. प्रत्येकीला म्हणजे असं तिकीट काढून घेऊन जायचे. अशा साधारण किती केल्या वैष्णोदेवीच्या वाऱ्या? नो कमेंट्स. मग वहिनी मला सांगा की साधारणतः त्या पहिल्या टूरला तुम्ही गेला, किती जणांचा ग्रुप होता तेव्हा? 10 जण. 10 जण होते. 10 जण. त्याच्यात 2 जण ऑलरेडी मॅरिड होते त्या ग्रुपमध्येच. अच्छा. म्हणजे 4 जण गेले, राहिले 6. मग 6 मधले ह्यांनी आल्यानंतर विचारलं की अरे मला तुझ्यावर इंटरेस्ट आहे. हे कधी विचारलं? आल्यानंतर वैष्णोदेवीवर. वैष्णोदेवीवरून
किती दिवसाची टूर होती? 4-5 दिवस 5 असेल ना? दिवसाचं 5 दिवस. मग 5 दिवसात जनरली जे काय हातातलं वजन बिजन होतं ते यायचे का? नाही नाही, मध्ये? अजिबात नाही, अजिबात नाही. ते चिडवण्यात खूप हुशार आहेत. हो का? पण मग असं काय झालं 5 दिवसात? असंच बोलता बोलता विचारलं की बाबा लग्न केलंच नाही अजूनपर्यंत. ते बोलले नाही. मग तुला करून टाकू आपण, मग आपल्याला फिरायला मिळालं. असं तुम्ही डायरेक्ट डायरेक्टली विचारलं. मग असं विचारल्यावर काय बोलणार का? हो म्हणणार का कोण? जरा व्यवस्थित विचारायला पाहिजे ना. आपल्याला काय पहिल्यापासून डायरेक्टच पण मला सांगा, असायचं तुम्ही तिकडनं जाऊन आल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी विचारलं? ना. नाही, एक 10 दिवसानंतर विचार 10 दिवस काय विचार करत होता? विचार करत होता की हो म्हणेल नाही म्हणेल काय करणार. बरोबर नाही, त्यांची फिल्डिंग चालू होती हो, हे तुम्हाला कळत होतं त्या टूर मध्ये? टूर मध्ये. कसं काय? पण मी त्यांना असा वाव द्यायची नाही. नाही का? पण तुम्हाला अंदाज आलेला? अंदाज आलेला. हा, कारण हे मी सांगितलं ना, खूप मस्तीखोर होते. त्यांचा ग्रुपच खूप मस्तीखोर. मला वाटलं टाइमपास करतायत. मग नंतर कळलं की ते सिरियस आहेत. मग त्यांना फक्त एकच क्वेश्चन विचारलं की मला भाऊ नाहीये, आम्ही 3 बहिणी आहेत. तर पळाले माझ्या- असतील ते हा प्रश्न विचारला. नाही, MIDC त्यांना- पर्यंत धावत गेले असतील. नाही नाही, त्यांनी पटकन हो सांगितलं म्हणून मी पण पटकन हो म्हणाले. अरे वा. त्यांना फक्त एवढं सांगितलं, आई वडिलांना काळजी घ्यायला आम्हीच आहोत, तर आम्ही कधीतरी त्यांना मदत केलं चालेल ना तुम्हाला, म्हणजे आई वडिलांना. मग ते काय हो म्हणाले? हा, पटकन हो म्हणाले. Very good. एकदम. पण मला तुम्हाला विचारायचं की त्या देवीच्या यात्रेमुळे ही सगळी सुरुवात झाली, बरोबर आहे? बरोबर बरोबर. देवीची वेगवेगळी रूपं असतात, बरोबर? सरस्वती आहे, दुर्गा आहे. तर यामध्ये कुठलं रूप वहिनींचं असतं जनरली? सगळ्या रूप घेते All-rounder. ऑलराऊंडर. पण त्यातल्या त्यात जास्त रूप कुठलं असतं? दुर्गाचं. बरं, लग्नापूर्वी तुम्ही खूप मस्तीखोर होता, बरोबर? असं त्यांनी मगाशी सांगितलं. म्हणजे लग्नानंतर 20 वर्षात काय फरक पडतो का हो? लग्नानंतर मग आवाजच बघा, मग रेस्पॉन्स गायला लागलात तुम्ही. तुमची आत्ताच रेस्पॉन्स गायला लागले लग्नानंतर म्हटल्यावर. चेंज होतं जरा. मित्र जरा कमी होतात. घरचं पहिलं बघायला लागतं. म्हणजे खूप हे होतं 20 वर्षात तुम्हाला खूप सहन करावं लागतं. खूप सहन करावं. वहिनी का असं म्हणतात ते? आता तुम्ही सांगा हो, काय इतकं बोलले हे असं? नाही, जाऊ दे, सहनच करतात बिचारे. बरं, कारण 20 काय हा, बोला. कारण काय, कुठेही जायचं असेल ना, मला कधी नाही म्हणत नाही. म्हणजे मला स्कोप खूप आहे, मला स्पेस खूप दिलंय म्हटल्यावर मला सहनच करतात ना. त्यांनी केलं नाही तर मी कुठे ऍक्टिव्ह होऊ शकत नाही. त्यांचा 20 हा वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात संसारामध्ये चढ उतारे येतच असतात. कशी साथ दिली मग? हिच्या सातामुळेच अजून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. याचं श्रेय पूर्ण त्यांना द्या. त्यांचं पूर्ण श्रेय त्यांना. हा, त्यांना म्हणजे बघा ना, सुरुवातच तुमची वैष्णवदेवी मातेचा डोंगर चढण्यापासून झाली आणि त्याच्यानंतर लग्न, आणि लग्नानंतर उत्तर असं नुसतं प्रगतीचा उंच शिखर गाठण्याचा प्रयत्न करतात तुम्ही, बरोबर? वहिनी, काय त्यांच्या स्वभावात चांगलं आहे? म्हणजे आता मस्तीखोर जसं मी समजत होते ना, ते लग्न झाल्यानंतर एकदम चेंज झाले. काय पर्यायच नव्हता? नाही, म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी जसं वाढत गेलं ना तसं ते घेत गेले. म्हणजे असं नाही की मला काय सांगायला लागलं त्यांना. तुमचं तसं शांत माहेरचं नाव काय? आडनाव हा, आडनाव? करुणाकर. हे नटराजा करुणाकर. हे माझ्या सगळं ठरूनच आलेलं असतं, हो की नाही? छान. पण आता इतक्या वर्षानंतर भविष्यात अजून काय करण्याची इच्छा आहे? काय देवाने रस्ता केलाच आहे. जिथे देव घेऊन जाईल तसं जायचं. बरं बरं. तुमचं काय म्हणणं आहे? हा, ते जातील त्यांच्या मागे जायचं. तुम्ही काय बॅग भरूनच ठेवले? माझ्या 2 बॅग असतात, त्यांच्याबरोबर जायला 1 बॅग आणि मी फिरते ते वेगळं बॅग. बरेच ग्रुप आहेत, त्यांच्याबरोबर फिरत असते मी. तुमच्या सोसायटी बद्दल सांगा. सोसायटी आमची खूप छान आहे. 12 वर्ष झाले मला इकडे येऊन. आणि काही सांगा ना, नवरात्रीत म्हणा आपण असं करूया, तर रेडी असतात सगळे, एकदम नटून तटून रेडी असतात काही करायला. हो. हा, आम्ही इकडे नाटक बिटक पण केलेलं आहे. आमच्या इकडे EF आमचा जो विंग आहे त्याच्यात आम्ही खूप स्किट वगैरे करतो, ड्रामा करतो, स्वतःच बसवतो, स्वतःच एन्जॉय करतो. त्यामुळे घरात नाटकं करायला हो, लागत नाही. हो. मग तेवढं कमी होतं ना रेशिओ. नाही, नाही, हो. पण बघितलं, एकंदरीत या सोसायटीमध्ये आल्यानंतर ते आनंदाचं वातावरण सगळीकडे दिसतंय. दिवसेंदिवस त्या आनंदाच्या वातावरणामध्ये वाढ होत राहो, हीच त्या वैष्णवदेवी मातेच्या चरणी प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच्या पहिल्या टप्प्यात सगळी बक्षिसं या माऊलीला आज मिळणार का एका मिनिटात, तेही बघूया. सगळे मदत करू शकतात. आणि पहिलं वाक्य तुमच्यासाठी, हॅरी पॉटरची जादुई नगरी. जादू नगरी बुक. लवकर, 10 सेकंद झाली, 50 सेकंद राहिलेली आहेत फक्त. सुखी माणसाचा पुतळा, सुखी माणसाचा पुतळा.
उचला. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. अरे बापरे, तुपाची. 40 सेकंद झाली, फक्त 20 सेकंद राहिलेली आहेत. दहा, हत्तींचा थर. 10, तो ते तिकडे 9, 8, 7, 6, 5, 4. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. वहिनी, हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. थँक्यू. ही चांदीची तुळस तुमच्या घरात आली, अभिनंदन. आणि बघा, चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. नमस्कार सगळ्यांना. बरं, तुमच्याबद्दल खूप एवढे आरोप कोणी केले असतील असं वाटतं, त्यातल्या त्यात आरोप? काय माहित. नाही, पटकन रागावता. गोड आरोप आहे हा. जेव्हा हसता तेव्हा तुम्ही हसता की घाबरवता तेच कळत नाही. पुढचा आरोप बघूया. वा, हा सुद्धा छान आरोप केलाय. सगळ्यांची गोड वागता, पण घरी जेवायला कधी बोलवत नाही. सगळ्यांना नाही बोलवलंय, काही काही लोक आलेले आहेत. लवकर पूर्ण करा. 650 फ्लॅट्स आहेत. हा? 650 फ्लॅट्स आहेत, कुणाला बोलवायचं? कठीण आहे. दुसऱ्यांबद्दल गॉसिप खूप करता. हा, कधी कधी आम्ही करतो. बायका केलं नाही तर काहीच नाही त्याची. हा शौनक का? हो, शौनक. कॉलेजमधून आल्यावर त्यांचा फोन फार चेक करता तुम्ही? नाही, अजिबात नाही नाही. ना? पासवर्ड असतो त्याचं. पासवर्ड रहता है, कैसा मालूम पड़ा आपको? तुम्ही खूप ऍटिट्यूड दाखवता. अरे बापरे, असेल. जेवण बिवण बंद आहे उद्यापासून, कळलं का? ज्यांना ज्यांना मिळत होतं त्यांना पण बंद. त्यांना पण बंद. या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आहेत, चांगले आहेत, आपलेच मैत्रिणी आहेत, आपलेच मित्र मैत्रिणी आहेत. त्यांना जे वाटतं ते सांगतात. सगळे एका स्वभावाचे नसतात, त्यांच्यात पण काहीतरी त्रुटी असते आणि त्यांचं राहू त्याच्यामुळे द्या, मी तुमचं हा. बोलतोय. नाही, माझ्यात एवढी त्रुटी असून एवढी लोक आले म्हणजे बघा ना. गेलो नाही तर उद्या काही खरं नाही या असं? दहशती. सगळ्यांना नोटीस पाठवले. मला सांगा की वहिनींनी साधारणतः हे सगळे आरोप ऐकल्यानंतर स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं प्रामाणिकपणे तुम्हाला वाटतं? जरा राग जरा कमी हे केला पाहिजे. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला तर आवडेल तुम्हाला? नाही, जसे आहेत तसेच चांगले आहेत. छान, तिकीट काढून ठेवा. वैष्णव. बरं, आता या ठिकाणी चित्र काढायचे. पहिलं चित्र कोण काढणार? मी काढते. तुम्ही? बापरे. न बोलता काढायचं. सगळ्यांनी ओळखायचं आहे तुम्ही मैत्रिणींनी. सांगा. 10, 9, 8. मी इशारा करू शकते? ऍक्टिंग नाही, चित्र काढायचं. 7, 6, 5, 4, 3. मी सांगेपर्यंत बोलायचं नाही. 2, 1. वेळ संपली. थांबा. वहिनी, आता सांगा तुम्ही काय काढलंय? उत्तप्पा. एक मिनिट. पण हे काय? हे असं डवळायचं, हे असं टाकायचं आणि हे फिरवायचं असं दिलंय मी. 1, 2, 3. आणि मग हा उत्तप्पा तयार होतो. ज्यांना कोणाला वाटतं यांच्याकडे जेवायला जावं त्यांनी स्वतःच्या रिस्कवरती यावं. न बोलता काढा. दहा, 9, 8, 7. चूक.
6 5 4 3 डॉल्फिन. कोणी सांगितलं डॉल्फिन असा असतो? थोडा पाण्याच्या खाली गेला म्हणून डॉल्फिन. शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नम्र सूचना, डॉल्फिन कसा असतो तो चित्रात बघा. हा डॉल्फिन नसतो. घ्या, द्या बक्षीस त्यांना. अभिनंदन. अरे मला बक्षीस. मग कोणी सांगितलं? तुम्ही? कोणाचे क्लासेस आहेत वाटतं. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला. नमस्कार सगळ्यांना. तुमच्याबद्दल आता ते बोलणार आहेत. हा, बोला. बहीण खूप मल्टीटास्किंग आहे, मल्टी टॅलेंटेड अँड भाऊ सारखा आहे, पाठिंबा आहे. हो. खूप जिद्दी आहे. एखादं काम हातात घेतलं की ती पूर्णत्वास नेल्याशिवाय राहत नाही. अजून कोणी? मला प्रमोदाला विचारायचं की तिच्या एनर्जीचं सिक्रेट काय आहे ते सगळ्यांसोबत शेअर करावं. कारण की आता रिसेंटली नवरात्रीत सुद्धा ती सकाळी 6-7 वाजता खाली असायची, रात्री 11-12 वाजेपर्यंत दांडिया, म्हणजे सगळ्या प्रोग्राममध्ये खूप एनर्जीने पार्टिसिपेट करते. घरी राहायला आवडत नाही. ते घरचं सांभाळून सगळं करते. हे रहस्य. तुमच्याबद्दल सगळ्यांनी सांगितलं. क्षमा मागायची असेल असतं कोणाची, आणि या सगळ्यांच्या या म्हणण्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, जसं तिने सांगितलं, मी खूप जिद्दी आहे आणि काय हातात घेतलं तर करून मोकळी होते. तर त्याच्यात कधी कधी बोलताना पण असं होतं की अरे तुम्ही करत नाही, हे करत नाही. तर त्याच्यात कुणाला रागवलं असेल किंवा आता यांच्या बोलण्यावरून मला वाटलं जर रागवलं असेल किंवा काय असेल तर मला क्षमा करा. आणि धन्यवाद. आणि याच्या पुढे कधी असं होत असेल तर समोरून सांगा. हा, बरोबर आहे. असं लिहून लिहून कशाला? हो. त्याच्यासाठी मला यायला लागतं. हो, मग. तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणंच नसतं इकडे. मी फक्त हिचं ऐकतो. हो ना, सुखाचा मंत्र तुम्हाला सापडलेला. पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? काय माझ्याकडनं काय चूकबीक झाली असेल, कधी कोणाला काय वाईट बेट बोलत असेल, सगळ्यांना प्लीज मला माफ करा. सगळ्यांकडे मागतोय. म्हणजे मी काय बोललो असेल कोणाला, काय चुकी नाही काय, तर मला प्लीज हे करा, क्षमा करा. क्षमा. बरं, पण दोघेही आनंदात आहात हे जास्त महत्वाचं आहे. किती वर्ष झाली लग्नाला? आता 20 होईल, 19 कम्प्लीट. 19 पूर्ण. हे 20वं वर्ष आहे. थँक तिने सांगितलं ते नंबर तिने पण सांगितलं. लग्नाची तारीख किती हो? 16 जून 1999. त्यांनी जे वर बघितलं ना तेवढ्यात त्यांनी 20 वर्ष मायनस केली. पण ही 20 वर्ष अत्यंत आनंदात गेली. ज्या आनंदात त्यांनी आतापर्यंत संसार केलेला आहे, उत्तर तसाच आनंद द्विगुणित होत राहो आणि या घरात कायम आनंद राहो. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि जिथून यांच्या संसाराची सुरुवात झाली त्या वैष्णवदेवीच्या माते सगळ्यांना सुख, समृद्धी, वैभव मिळू दे आणि सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे, हे नेहमीच मागणं करतो. आणि झी मराठीकडून देतो ही भेटवस्तू तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. आणि या आनंदाच्या प्रसंगी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.